पालघर जिल्हा परिषद कार्यालयात एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। स्कॉलरशिप संदर्भात माहिती देण्याच्या बहाण्याने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली असून यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार मुलगी 1 एप्रिलला आपल्या बहिणीसह शिक्षण विभागात शिष्यवृत्ती संदर्भातील माहिती घेण्यासाठी आली होती। यावेळी तेथील कर्मचारी 45 वर्षीय तानाजी डावरे याने मदत करण्याच्या बहाण्याने मुलीला वेगळे बोलत असताना त्याने तिच्या अंगाला अयोग्य स्पर्श केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। मात्र संबंधित मुलीने धाडस दाखवत तत्काळ प्रतिकार केला। तिने आरोपीला चापट मारून त्याचा विरोध केला आणि हा प्रकार उघडकीस आणला। घटनेनंतर घाबरून न जाता तिथे थेट पालघर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवला आहे। आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 74 तसेच पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान या घटनेमुळे जिल्हा परिषद कार्यालयातील सुरक्षा व्यवस्थेवर आणि महिलांच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। शासकीय कार्यालयातच अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। प्रशासनाने या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे। तसेच मुलीने दाखवलेले धाडस अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून अशा घटनांविरोधात आवाज उठवणे किती महत्त्वाचे आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। अशा प्रकारच्या गैरवर्तनाला बळी न पडता तत्काळ विरोध करा आणि कायद्याची मदत घ्या। महिलांची आणि मुलींची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे। नाही, तो आमचा अतिशय चांगला कर्मचारी आहे। ही बाब घडली असं माझ्या कानावर आलेलं आहे। अद्याप पोलिसांचा त्यामध्ये सविस्तर अहवाल आलेला नाही, परंतु असं काही असेल, घडलं असेल तर आम्ही निश्चित चौकशी करू। आमची विशाखा समिती असते प्रत्येक कार्यालयात, त्यांच्याकडे पाठवून त्यांची आमच्या पद्धतीनेही चौकशी होईल। पोलीसचं वेगळीच इन्व्हेस्टिगेशन चालू होईल आणि तो निश्चितच चांगला कर्मचारी आहे, असं काही घडेल असं वाटत नाही मला। आणि त्यातूनही काही जर चुकीचं जर घडलं असेल त्याच्याकडून वर्तन, तर निश्चित कारवाई होईल। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।